मित्रांनो, निकित मराठी कथा या चॅनलवर तुमचे स्वागत आहे. प्रेम विरह भाग 28. मागील भागात. माई, तू नाश्ता वरच पाठव. दादा वरडले तसा करण जागचा उठला आणि गडबडीत वर जायला निघाला. आता पुढे मी मदत करू. करण वर आला तर ती साडी बदलून आरशासमोर उभी दागिने घालताना दिसली. नेकलेसचा अडकलेला हुक लावायचा प्रयत्न करत असताना त्याने तिला मदतीसाठी विचारलं. तिने आरशातूनच त्याला एक नजर पाहिलं आणि मानेभोवतीचा तिचा हात खाली घेतला. तिचा होकार समजून आरशातून तिला पाहत तो मदत करू लागला. त्याने पाहिलं तर शांतपणे नजर खाली करून उभी होती. चेहरा एकदम उतरून गेला होता. उगीच नजर चोरलं त्याच्या समोर ते डोळ्यातलं पाणी आठवण्याचा निष्फळ प्रयत्न करत होती. हे कशाला घातलं सगळं? मला अजिबात नाही आवडत. त्याने तिला स्वतःकडे वळवलं आणि तिला न्याहाळत म्हणाला, काय बदलू का? चांगलं नाही दिसत? ती गडबडून त्याच्या डोळ्यात पाहत गळ्याला आणि कानाला हात लावत म्हणाली, खरंच चांगलं नसेल दिसत तर पुन्हा शांताक्काचा वरडा पडायचा. अजिबात खुलून दिसत नाहीये. कसं दिसतं हे? तो आट्या पाडत तिला आरशात पाहून. मग आता मी काय करू? थांबा, जाते दुसरं काही घालून येते. ती बावरून पुन्हा आत निघाली तसं त्यांनी तिचा हात पकडला. तिला समोर उभं केलं आणि तिचा चेहरा ओंजळीत पकडून बोलू लागला, खुशी, हे मला आवडलं नाही, कारण हे तुझ्यासाठी नाही बनवलंय. हे बनावटी आहे सगळं. मुळातच सुंदर असणाऱ्या सुगंधाला या बनावट सौंदर्याची गरज नाही. तुझ्याकडे असणारा खरा दागिना म्हणजे तुझं सुंदर मन. ते तुला जास्त सुंदर बनवतं. खरी श्रीमंती ही माणसाच्या विचारांची असते, जी हिऱ्यासारखी लकलकणारी आहे तुझ्याकडे. निरागस आणि खरेपणाने भरलेले हे शुभ्र मोत्यांसारखे चमकणारे डोळे, सोन्यासारखी झळाळी असणारा हा तेजस्वी चेहरा. जेव्हा ह्या तेजस्वी चेहऱ्यावर हसू फुलतं ना, तेव्हा तर या जगातील सगळ्यात श्रीमंत व्यक्ती तूच आहेस की काय असं वाटतं. बघ किती मौल्यवान आहे माझी बायको. मग तिने असे हे बनावट दागिने कितीही अंगावर चढवले तरी तिच्या श्रीमंतीशिवाय त्याला काही मोल नाही, हो ना? त्यांनी हसून तिच्या कपाळी ओठ टेकवले आणि तिच्या पाणावलेल्या डोळ्यात पाहू लागला. इतका वेळ भावनांनी भरलेला ऊर आणि काठोकाठ भरलेले तिचे डोळे त्याच्या इतक्या प्रेमळ शब्दाने हुंदके देत बाहेर पडले आणि त्याच्या मिठीत शिरली. थोडक्यात पण खूप काही महत्वाचं आणि अनमोल सांगून गेला होता तो. आता जगाने काहीही म्हटले तरी त्याची तिला फिकीर नव्हती, कारण ज्याला हवी होती त्याच्या नजरेत ती सुंदर आणि मौल्यवान होती हे ऐकूनच तिच्या श्रीमंतीत आणखीन भर पडली होती. आई, तू बरोबर होतीस. वाईटातून चांगले हाती लागतं असं सांगितलं होतं ना? अगदी बरोबर आहे ते. नुसतं चांगलं नाही, खूप खूप चांगलं हाती लागले माझ्या. सगळे खूप छान आहेत ग तिकडे. माई तर इतक्या प्रेमळ आहेत, वाटतच नाही मी तुझ्यापासून लांब आहे. अगदी तुझ्यासारख्याच आहेत त्या. दादा पण खूप सपोर्टिव्ह आहेत. आणि गायत्री, ती तर मीरा सारखीच वाटते, बडबडी नुसती. अर्जुन आणि आर्याची मस्ती तर विचारूच नको. तुला माहितीये, अर्जुनने तर मला त्याच्या पार्टीत घेऊन टाकलंय. नुसतं वहिनी वहिनी करतो, मागे मागे असतो. इतका बोलतोय आणि इतकी मस्ती करतो की आर्यापेक्षा तोच लहान वाटतो कधी कधी. रात्रीचं जेवण झालं तसं खुशी आईला ओढत तिच्या रूममध्ये घेऊन आली. तिच्या मांडीवर डोकं ठेवून सगळं मनात साठवलेलं मोकळं करत होती. तिच्या तोंडून सगळ्यांबद्दल भरभरून ऐकून वीणाताई पण मनावरचं ओझं उतरल्यासारखं वाटत होतं. आणि साहेब, ते कसे आहेत? सगळ्यांबद्दल सांगितलं, त्यांच्याबद्दल काहीच नाही बोललीस? मध्येच तिची बडबड थांबवत आईने तिला विचारलं.
करणचं नाव घेताच डोळ्यात एक वेगळीच चमक आली तिच्या आणि आईने बरोबर हेरली ते. त्यांच्याबद्दल काय आहे चांगले ते पण. उगीच कोरडं उत्तर देत तिने नजर चोरली. बोलायचं तर भरभरून होतं त्याच्याबद्दल, पण असं कसं लगेच बोलायचं ना. फक्त चांगले बस एवढंच. म्हणजे फार काही सांगण्यासारखं नाही वाटत त्यांच्याबद्दल. चुकली बहुतेक निवड आपली. आई तिचा चेहरा पाहत हळूच म्हणाली, अगं असं कुठं म्हणले मी. काही नाही चुकली. इतकी तर काळजी घेतात माझी. मला समजून पण घेतात. अगदी बाबांसारखेच आहेत. आणखी काय हवंय. खूप छान आहेत ते पण. ओघात आईच्या प्रश्नाला उत्तर देत त्याला आठवत त्याचा विचारात मग्न झाली होती. आईला देखील हेच तर ऐकायचं होतं. जीवन प्रवास कसाही असो, हक्काची आणि आवडीची सोबत जर मिळाली की प्रवास हसत हसत पार होतो. चला माझी काळजी मिटली. ऐकून भरून पावले बघ. नाहीतर मनात सल राहिली असती आयुष्यभर. पण आता सगळ्यांना जप, काळजी घे, समजून घे सगळ्यांना. साहेबांना पण वेळोवेळी साथ दे. सगळं काही मनापासून कर. वीणाताई तिला समजावून म्हणाल्या, हो आई. पिंकी, एक गोष्ट कायम लक्षात ठेव. कुणी कसंही वागलं बोललं तरी आपण आपला चांगुलपणा नाही सोडायचा. ते म्हणतात ना, हाताची बोट काही एकसारखी नसतात. काही वर खाली लहान मोठी असतातच. प्रत्येकाचा आपापला वेगळा स्वभाव. ते नेहमी एकत्र राहतील असंच वागायचं. आत्ता तुला ही तुझी जबाबदारी आहे. वीणाताई तिच्या डोक्यावर हात फिरवत बोलत होत्या. ती पण शांतपणे हुंकार भरत आईला बिलगून पडून राहिली. वीणाताई समाधानाने तिचा चेहरा निहाळत होत्या. खूप खुलली होती. आल्यापासून मनातला आनंद चेहऱ्यावर अगदी ओसांडून वाहत होता. सकाळपासून त्यांच्या दोन्ही चिमण्यांचा किलबिलाट घरात ऐकून घर अगदी भरून गेलं होतं. जेव्हा सकाळी लक्ष्मीसारखी नटून दारी उभी त्यांची लेक दिसली तेव्हा तिला पाहून एक क्षण मन अगदी भरून आलं होतं त्यांचं. या झगमगटा मागे त्यांच्या निरागस पाखरू हरवली की काय असं वाटून गेलं होतं. पण आता तिच्या तोंडून सगळ्यांचं कौतुक ऐकून आत्मा शांत झाला होता त्यांचा. खुशीने सकाळी इकडे येताच माईला फोन करून पोहोचल्याचं कळवलं. करणला फोन करायची इच्छा झाली, पण पायीच आठवली तसा पुन्हा तो फोन कट करत पोहोचल्याचा मेसेज टाकला. न जाणे त्यावरून मला चिडायचे. काहीही करतात. सकाळी एवढे कौतुक केलं, पण नंतर किती वरडले. मी काय मुद्दाम उपाशी झोपले. त्यांची चूक होती तरी शिक्षा मला केली. असंच करतात नेहमी. अन्या ब्रो, आवर लवकर लवकर, आपल्याला जायचंय. अर्जुन गडबडीत अन्याच्या ऑफिसमध्ये येत. अरे नुसतं जायचं जायचं, सकाळपासून हेच सांगतोय. कुठं जायचं पण. एकतर आज खूप इम्पॉर्टंट मीटिंग आहेत माझ्या. अन्या लॅपटॉपमध्ये डोकं घालूनच बडबडला. त्या मीटिंग मरू दे. त्यापेक्षा पण खूप महत्वाचं काम आहे आपल्याला. आपण वाईला जातोय. तुला तुझ्या ऑफिसचं इंटेरियर करायचं, त्यासाठी मीटिंग आहे तुझी वाईला. अर्जुन त्याच्याशी बोलत होता. काय इंटेरियर? माझ्या ऑफिसचं? हे कधी ठरलं? कसली मीटिंग? वाई? काय बोलतोय? नीट सांगशील का? अन्या वैतागून त्याला पाहत. तू चल ना लवकर. प्रश्न नंतर विचार. 4चा शो संपला असेल. सगळं गाडीत बसल्यावर सांगतो तुला. तुझ्यासाठी चालू आहे सगळं. चल पटकन. अर्जुन त्याचं काही न ऐकता त्याला ओढत घेऊन निघाला. काय? आपण चांदणीला भेटायला चाललोय? अरे मग आधी का नाही सांगितलं? मस्त तयार होऊन आलो असतो ना. गाडी चालवता चालवता अर्जुनने सांगितलं तसा आनंदाने उडी मारत अन्या खुश होऊन म्हणाला, ओय राजधानी, स्पीड कमी करा. आपण कांद्या पोह्याच्या प्रोग्रामला नाही चाललोय. मीटिंग आहे तुझी. तसं दिसायला नको. IPS ची बहीण आहे तुझी ती चांदणी. तिला कसला डाऊट नको यायला, म्हणून तुला असंच उचललंय, समजलं? अर्जुन ड्रायव्हिंग करता करता म्हणाला. तूच रे,
तूच भावा, तुलाच माझी काळजी. अन्या त्याला खिस करत मिठी मारत म्हणाला, ए हट रे, माझ्या नको गळ्यात पडू. नेक्स्ट मंथ मला शिमल्याला जायचे, तेवढं खर्चाचं बघ तू. अर्जुन त्याला लुक देत म्हणाला, चुकून डॉक्टर होतोय तू पण राजकारणात जायला हवं. पक्का शोभतो लीडरचा बाहू. फायदा बघ स्वतःचा फक्त. अन्या त्यापासून दूर होत म्हणाला. खुशी माहेरी येऊन 2 दिवस झाले होते. तिने सांगितल्याप्रमाणे आज रियाचा वाढदिवस होता, ज्यासाठी त्या सगळ्या मिळून आज मॉलमध्ये मूवी पाहायला जाणार होत्या. आणि एवढा चांगला चालून आलेला चान्स अर्जुन बरं सोडेल. त्याच्या कुरापती डोक्यात नवीन नवीन आयडिया जन्माला आली होती. तो अन्याची मीटिंग आहे हा बहाणा त्यांना मॉलमध्ये जॉईन होणार होता. अर्जुन, अरे पण एक प्रॉब्लेम आहे. माझी मीटिंग आहे त्या लीडर सोबत आज, आणि वाईला वहिनी पण भेटणार. तिने सांगितलं आपण तिथे आलो होतो तर. अन्या आठवून अर्जुनला म्हणाला, वहिनीला मी मेसेज करेन, तू करंदाचं बघ, त्याला हँडल कर तू. मी नाही सांगणार काही, नाहीतर तुझ्या चक्करमध्ये उद्याच माझी हॉस्टेलवर रवानी होईल. अर्जुन वैतागून, ए बावट, घाबरते तर कशाला पाहतेस ग हॉरर मूवी? हाऊस तर किती पाहायची. तुझ्या हट्टासाठी सगळ्यांनी हे तिकीट काढलं आणि आम्हालाही पाहू दिलं नाही. नेहमीप्रमाणे हा पण अर्धवट. एकतर तुझा वाढदिवस म्हणून काही बोलता पण येत नाही, त्यापेक्षा छान रोमॅन्टिक मूवी पाहिला असताना. मोक्षदा चिडून रियाला बोलत होती. आज तिचा वाढदिवस म्हणून सगळेजणी एकत्र वेळ घालवण्यासाठी मॉलमध्ये फिरायला आल्या होत्या. हौशीने रियाच्या आग्रहाखातीर भूताचा सिनेमा पाहायला गेल्या. पण नेहमीसारखं ज्या जोशमध्ये रिया आत गेली होती, तेवढ्याच ड्रामा आणि थैथयाट करून इंटरव्हल मध्ये सगळ्यांना घेऊन पळून आली होती. आपण गेम सेक्शनला जाऊया किंवा शॉपिंगला, पण माझं कोणी ऐकलंच नाही. सायली पण वैतागून, तू गप ग, व्हिडिओ गेम खेळायला काय लहान आहेस का तू? आता पकडापकडी खेळायचं वय झालं तुझं. वर्षा तिला टपली मारून गप करत, मग काय पकडून ठेवणारा बघ आता. आणि बसा दोघं गेम खेळत. रिया पण तिची टिंगल करत. तू तर ना काही बोलूच नको रिया, तुझ्यामुळे होते हे. आता डबल ट्रीट वसूल करणार आहोत आम्ही, हो ना ग पिंकी? मोक्षदा खुशीकडे पाहत म्हणाली. एवढ्या सगळ्या जणींचा कल्ला चालू होता, पण खुशी मात्र एकटीच शून्यात नजर लावून कुठेतरी हरवल्यासारखी बसून होती. वर्षा, ते जिजू आहेत का ग? मोक्षदा ते डोळे चिमकावत खुशीकडे इशारा करत वर्षाला विचारले. कोण ग? कोण आपले करण जिजू का? वर्षा पण तिच्या सामील होत तिकडे पाहत म्हणाली. हो ग, दिसतायत तरी त्यांच्यासारखेच. साली पण नाटक करत. कुठे ग, कुठे? मला दाखवा ना, मला का नाही दिसत? खुशी गडबडून त्या दोघी पाहतायत त्या दिशेला आतुरतेने पाहत म्हणाली. तिची अशी तगमग पाहून सगळ्या गालात हसायला लागल्या. तुम्हाला कुठे दिसले हे? खुशी अजून पण त्या दिशेने पाहत विचारत होती. नाहीच आहेत कुणी तिथे, कारण ते इथे आहेत, मोक्षदा तिच्या डोक्यात मारत म्हणाली. तशा सगळ्या खळखळून हसायला लागल्या. काय पिंकी मॅडम, इतका वेळ आम्ही बोलतोय तर लक्ष नव्हतं तुझं, आणि आता नुसतं जिजू म्हटलं तरी लगेच चार्ज झालीस? वर्षा तिला चिडवत, म्हणजे तुम्ही मस्करी करताय माझी? खुशी निराश होत सगळ्यांना पाहून, मग काय, कधीपासून नुसती तोंड पाडून बसलीयस इथे? कशासाठी आलो आपण ते राहिलं बाजूला, एन्जॉय करणं तर सोड, साधा हसली पण नाहीस मगासपासून तू. आज या रियाने एवढं रामायण केलं तरी तिला झापलं नाहीस. सगळ्यांना नुसती हो हो करते. काय चाललंय तुझं? शरीराने इथे आहेस, फक्त मन ठेवून आलीये वाटतं साताऱ्यात. मोक्षदा तिला चिडवत. हो ना, हिच काय त्या रेखासारखं झालंय. गुम है किसी के प्यार में, दिल है सुबह शाम. हे काही काय, मी काही गुम वगैरे नाहीये. मला कशाला येईल त्यांची आठवण? त्यांना नाही येत तर मलाही नाही येत. त्यांना एकट्यानंच सगळी कामं आहेत, जशी काही मी
काय रिकामी आहे, मी पण नाही करणार त्यांना फोन. खुशी सायलीला गप करत, ओ तो ए बात हे, पण आम्ही तर काही नाही विचारलं तुला. वर्षा पण तिला हसून पाहत, एक ग बसा ग, नका छळू बिचारीला, आधीच बघा आठवणींनी किती व्याकुळ झालीये ती, आता रडेल. आज रिया नेहमीप्रमाणे खुशीची बाजू न घेता तीही तिला चिडवत होती. रिया तू पण. खुशी वैतागून सगळ्यांना पाहत 2 दिवस झाले त्याचा काहीच फोन किंवा मेसेज आला नव्हता, म्हणून खरं तर मूड गेला होता मॅडमचा. जीवाची हुरहुर जी वाढली होती त्याला पाहिलं नाही 2 दिवस म्हणून, पण तिलाच कळत नव्हतं काय भिमसलंय. एक खुशी, तो बघ तुझा धीर आहे ना तो. सायली समोर कॅफेमध्ये बसलेल्या अर्जुनला पाहत म्हणाली, ए नाही हा आता, मी नाही फसणार, तुम्हीच बघा. खुशी तिकडे न पाहता आपली कॉपी घेत, अगं खरंच बघ ना एकदा, त्याच्यासोबत तो जिजूचा मित्र पण दिसतोय. सायली तिला हलवून दाखवत होती. अर्जुन हा काय करतोय इकडे, आणि सोबत अनिरुद्ध पण. खुशीला सायलीने जबरदस्तीने वळवलं तसं समोर दोघांना पाहून वरडली, पाहिलं अनाब्रो वहिनीने पाहिलं, चल उठ, झालं आपलं काम, त्यांच्याकडे पाहू नको चल. खुशीने दोघांना पाहिलं तसं अर्जुनने आण्याला नकळत इशारा केला, तुला माहितीये ना काय बोलायचं नाही तर पाहत राहशील चांदणीला आणि नको ते बोलशील. अर्जुन त्याला आठवण करून देत, कारण आल्यापासून त्याची लक्षण काही ठीक दिसत नव्हती. हो रे माहित आहे सगळं, चल लवकर. आण्या आपली बॅग घेऊन उठला. अर्जुन नव्हता येणार तुझा मित्र तर कशाला वेळ वाया घालवला माझा. एक तर एवढी महत्वाची मीटिंग सोडून आलो आणि तुझा मित्र कुठे गायब झाला. ठरल्याप्रमाणे आणि अर्जुनला बडबडत त्यांच्या टेबल जवळून पुढे निघाला. दोघंही त्यांना पाहिलं नाही असा आव आणत भांडत चालले होते. अर्जुन अरे काय लक्ष कुठे तुमचं, केव्हाचे आवाज देते मी. खुशी त्यांच्या मागे उभे राहून आवाज देत म्हणाली, वहिनी तू, वहिनी तुम्ही इकडे काय करताय. दोघांची तिला पाहून रिॲक्शन, बंडलबाज कुठले, ऍक्टिंग बघा दोघांची. हाय गर्ल्स, खुशीने सांगितलं तसं दोघेही हो नाही करत करत सगळ्यांना जॉईन झाले. अर्धा प्लॅन तर सक्सेस झाला होता, आता पुढची ऍक्टिंग बघा. अगं काय सांगू वहिनी, माझ्या मित्राने एंड टाइमला टांग दिली. बिचारा आण्याचं खूप मोठं नुकसान झालं ग माझ्यासाठी. आला तो इथे, त्याला अजिबात यायचं नव्हतं, त्याची मीटिंग होती करंदा सोबत, पण माझ्यासाठी म्हणून आला. तुझ्या ओळखीचं कुणी असेल तर नक्की सांग हा. इंटेरियर करणारा. आण्या कॉपीची ऑर्डर द्यायला गेला तसं अर्जुनने दुनियाभरचा ड्रामा करत थोडक्या स्टोरी पुढे सरकवली. हा असं आहे तर मीटिंगसाठी आले होते दोघं, पण कुठे जायला कशाला हवं. ही आहे ना आपली मोक्षदा, ती पण डिझायनर आहे. खुशी त्याचे प्रॉब्लेम खरा मानून एकदम गंभीरपणे सांगत होती. काय ह्या पण इंटेरियर डिझायनर आहेत. ओ माय गॉड, व्हॉट अ कॉन्फिडन्स, नाईस टू मीट यू. आण्या तिच्या समोर हात करून फुल जोशमध्ये, ब्रेक मार, खूप उडू नको, बघते बघ कशी ती तुला. अर्जुन मोक्षदाचे डोळे पाहून आण्याच्या कानात पुटपुटला. त्याने पाहिलं तर खरंच ती खाऊ की गिळू या नजरेने त्याला पाहत होती. त्या दिवशीचं ते गुलाब आणि आय लव्ह यू प्रकरण अजून तरी कुणाला माहीत नव्हतं. हळूच हात मागे घेतला आणि तिला पाहिलं तसे तिने डोळे अजूनच मोठे करत त्याला धुमकावून लावत होती. काय ग करशील ना, अशी काय पाहतेस. खुशीने तिला आवाज देत मोक्षदाला असा गुस्सात आणण्याला पाहताना पाहून सगळ्या तिलाच पाहत होत्या. मला वेळ नाहीये, काम आहे मला ऑफिसची. मोक्षदा त्याच्यावरची नजर हटवत खाली पाहत म्हणाली, असू दे वहिनी, त्या नसतील इंटरेस्टेड. असंही खूप मोठं काम आहे, त्यांना जमेल की नाही माहीत नाही हा. अर्जुन खुशीला हसून पाहत म्हणाला. तसं मोक्षदा रागात अर्जुनला पाहायला लागली. तू
तू इथं काम बनवायला आला की बिघडवायला? कशाला उचकतोय तिला? आणि तिचा राग पाहून अर्जुनच्या कानी हळूच म्हणाला, तू थांब रे, या मुलीनं सगळं सरळ सांगितलं ना, खूप भाव खातात. आता उचकून बघ, 2 दिवसांनी तीच फोन करेल तुला. अर्जुन आपली नसलेली कॉलर ताट करत, काय रे, काय कुसपुस चालू आहे दोघांची? खुशी दोघांना पाहून, काही नाही वेणी, ते आण्याब्रो म्हणत होता चल निघूया आपण, उगीच आमच्यामुळे तुम्हाला डिस्टर्ब. अर्जुन सगळ्यांना पाहून, अरे नाही, थांबा ना, आज माझा वाढदिवस आहे, केक खाऊन जा. रिया दोघांना पाहून म्हणाले, मग काय, दोघांनी त्यांना तेच तर हवं होतं. काही माहीत नसल्यासारखं, एकदम सरप्राईज मिळाल्यासारखं रियाला विश केलं दोघांनी. अर्जुन तर होताच बटपट्या कासव, मस्त स्नॅक्सवर ताबा मारत त्यांच्या वहिनीशी साथीने सगळ्यांना फुल इम्प्रेस करत होता. आणि पण वेळेचा सदुपयोग करत मन भरून त्याच्या चांदणीला निहाळत होता. सगळ्यांची संध्याकाळ मस्तच फुलली होती. इतक्यात अनिरुद्धचा फोन वाजला. तसं दोघांनी पाहिलं तर करणचा फोन होता. आणि अर्जुनला इशारा करत थोडा साईडला फोन घेऊन गेला. वहिनी, तू तुझ्या चिडक्या पापडला समजावून सांग हा, काय झालंय काय माहित, नुसता 2 दिवस झाले चिडचिड करतोय, उशिरा तर येतोच, जेवत पण नाही रात्रीचा. माई नुसती काळजी करत राहते. तू फोन नाही केला का त्याला? अर्जुन बर्ग तोंडात कोंबत बडबडत होता. काय, जेवत का नाही? तुला फोन करून विचारलं होतं ना, का नाही सांगितलं तेव्हा? खुशी त्याला ओरडत. अर्जुन, चल आपल्याला निघायचंय. आणि फोन ठेवून गडबडीत येत, का रे, काय म्हणाला करंदा? अर्जुनने करणचं नाव घेतलं तसं खुशीने पण कान टवकारले. अरे माझी मीटिंग आहे त्याच्यासोबत, आधीच लेट केलीये, तर बडबडत होता. त्याला 2 दिवसांनी पुन्हा दौऱ्यावर म्हणत होता. पुन्हा 7-8 दिवस भेट नाही होणार. आणि फोन पाहत म्हणाला, अरे हो, पुण्याला जायचं म्हणत होता काल, चल निघू. वहिनी बाय, फोन करतो रात्री खबर द्यायला, बाय गर्ल्स. अर्जुनने हसून सगळ्यांना पाहिलं आणि आण्यासोबत निघाला. अर्जुन गेला खरा, पण जाताना खुशीच्या डोक्यात विचारांचा उंदीर सोडून गेला. आधीच त्याच्या भेटीसाठी व्याकुळ झालेली, आता तो पुण्याला निघून गेला तर घ्यायला तर सोडच, दिसणार पण नाही पुढचे 7-8 दिवस. विचाराने पुन्हा कासावीस झाली. संध्याकाळ अर्जुन मुळे कुठे थोडी हरवली होती, ती पुन्हा त्याच्या विचाराने घुसमुस झाली. मित्रांनो, आजचा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून जरूर कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आणि चॅनलवर पहिली वेळ असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि समोरचे बेल आयकॉन प्रेस करून ऑलवर सिलेक्ट करा. यानंतरचे एपिसोडचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जातील. धन्यवाद मंडळी.